नमस्कार. 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 जालिंदरनाथांचा उपदेश घेण्यासाठी मैनावतीने गोपीचंद राजाला आयुष्य सार्थक करून घे असं सांगितलं. हे सार्थक करून घेण्यासाठी त्या माऊलीची असणारी तळमळ ही जालिंदरनाथांना पण समजत होती. पण कसोटीचे प्रसंग आणि संघर्षाचे क्षण माणसाच्या जीवनात आलं नाही तर ते मानवी जीवन कसलं हो. खऱ्या अर्थाने गोपीचंद राजाचाही सज्ञान करावं, सनाथ करावं ही मैनावतीची खरी खुरी इच्छा होती. ती तिची खरी खुरी प्रेम भक्ती होती. आणि म्हणून तारक मंत्र देऊन मंत्र उपदेश करून खूण व्यक्त केली संजीवनी, तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीचे, किंबहुना चराचरी जीव तितुका संगम स्थानावरी, अहम ब्रह्म भुवनापासूनी आकारी ब्रह्म दृष्टी हेलावे. ऐसा होता चमत्कार, मगच मोळी चेवी चरणावर, म्हणे महाराजा सकल व्यापार, आजी मिरविला सुगमत्वे. या परी तो कृपाळू मोक्षदानी, आणि करिता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी. जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणासी, तन्याये मैनावतीसी सी जालिंदर केले पै. मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भाव स्थिती, परी आणिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करुनिया. मनात म्हणे चमत्कार, जानू भेदली स्थिर भ्रमरे, त्या दुःखाचा घाय अनुभवार जानू वरी मिरविला. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर, आणिक केले सनातनानुसार ब्रह्म व्यक्ती परामन. तरी चिरंजीव पद देऊनी माते, अचल केले त्रैलोक्याते, याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे. ऐसे योजनी धूर मानसी वियोग व्यथा वरली देहासी, ती व्यथा नरहरवंशी या व्यथेला धरून नाथपोथीच्या या 13व्या अध्यायामध्ये ही व्यथा, हे दुःख आणि हा मनातला भाव गोपीचंद राजापाशी या मातेने व्यक्त केला. गोपीचंद राजाने मातेचं मन दुखवलं नाही तरी त्या विषयापासून तो बाजूला झाला. कारण राजाला होत असणाऱ्या या राजवाड्याच्या सुखाचा इतका आनंद होत होता की त्याला मिथ्या जगाचा विसर पडला होता. आणि मग जालिंदर नाथांकडून गोपीचंद राजाला मिळावं असं जे मैनावतीला वाटत होतं, कारण मैनावतीला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं, जन्माचं सार्थक झालं हा विचार, हा समाधानाचा आपल्या मनाची हाक आपल्या मनाला ऐकू येणं आणि समाधानाच्या तृप्ततेत राहण्यात त्याच्यासारखं जीवनात दुसरं सौख्य नाही. या संतांनी आणि या नाथांनी समाधानाची पायमुळच त्यांच्या अभंगातून, त्यांच्या जीवनातून, त्यांच्या वाङ्मयातून समाजात पेरलेली आहे. समाधान हा मानवी जीवन जगण्याची एक महत्वाची आणि उच्चपद प्राप्त होण्याची एक छान अशी पायरी आहे. ह्या पायरीवरून जीवनाचा पट चढत असताना ही पायरी तुम्हाला पदोपदी हेच सांगत असते, समाधान कशात आहे हे शिका, माझ्या पाशी स्थिर राहा. समाधान हा शब्द 4 अक्षरांचा आहे. पण जीवनातल्या चारी वेदांनाही पुरून उरणारी ही 4 अक्षर गुरुतत्वाच्या गुरु उपदेशाचं अमृत असं स्नान आहे. आणि हे स्नान जालिंदर नाथांनी
मैनावतीला घातलेलं. किती छान आहे हे सगळं, नाही? असं वाटतं या समाधानाच्या, आनंदाच्या, चैतन्याच्या पाटावर आपण विराजमान झालो की लक्षात येतं की माणसाला खुर्चीची आसक्ती आणि समाधानाचा पाठ, हे शब्द किती छोटे, साधे आणि सामान्य आहेत, नाही? पण जीवनाचा उच्च अर्थ सांगणारे आहे. आणि म्हणून या समाधानाच्या पाटावर उभं राहतो त्यावेळेस, बघा, लग्न लागतानाही आपण पाटावर उभे असतो. अंतरपाट धरला जातो आणि मंगलाष्टक जेव्हा सुरू होतात, की मंगलाष्टक आणि पाटावर उभं राहणं आपल्याला सप्तपदी चालताना जीवनातल्या आपल्या पाऊल वाटाना अनेक संदेश देत आपण पुढे जातो. शुभमंगल सावधान, हे काही लोकांना ऐकू जावं याच्यासाठी ही मंगल नसतात ना. सावधान, हा सावधान शब्द, रस्त्याने सावधानपणे चालावं, जीवनात सावधान राहावं, किती पुन्हा चार अक्षरांचाच एक शब्द. समाधान, चार अक्षरांचा एक शब्द. किती साधे साधे शब्द आहेत बघा आपल्या जीवनामध्ये. हे शब्द साधे आहेत ना, म्हणूनच ते खूप मोठे आहेत. या शब्दांना कसला भक्त आहे का हो? नाही ना, शब्दजंजाळ नाहीये ते शब्द. पण हे शब्द आपल्याला हेच शिकवतात की जीवनात सावधान राहा आणि समाधान माना. या कथेतून आता पुढे आपल्याला सावधान आणि समाधान हे शब्द जालिंदर नाथाने गोपीचंदांना कसे शिकवले हे शोधायचंय बर का. नुसतं शोधायचं नाहीये. तर या कथेत आपण जेव्हा शिरू, तर ही कथा त्या गोष्टी उलगडून दाखवते ना, की अरे असं घडलं होतं, असं कसं घडू शकतं. हा चमत्कार आहे, कल्पना विलास आहे, का नेमकं काय आहे. तेव्हा ही कथा आपल्याला बोलवते, या कथेकडे जाऊया. ही एक सत्य कथा आहे. आपण चित्रपटात बघतो आणि खालती लिहिलेलं असतं, ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कुणाच्या जीवनाशी घडून आल्यास निव्वळ योगायोग असा समजावा. पण नाथपोथीतल्या या घटनांचा हा योगायोग नाही, तर ही सत्य कथा तुम्हाला अध्यात्म्याच्या पायऱ्यांवरून पुढे नेते. हे चमत्कार नवध्यान योगाचे आणि नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यांची अनुभूती व्हावी म्हणून अशा घटना जीवनात घडत असतात. आहे की नाही छान आणि मस्त? असं वाटतं याच्यात काय आहे हो एवढं. पण खरं सांगू, एकदा तुमच्या मनाची, तुमच्या चित्ताची एक अशी विशिष्ट ठेवण जेव्हा होऊन जाते ना, त्या ठेवणीमध्ये या ज्ञान रहस्यांची, आध्यात्मिक बीजाशी पेरलेली असतात ना, आणि जेव्हा त्याच्या रोपट्यात रूपांतर व्हायला लागतं ना, तेव्हा हे सगळ्या घटना तुम्हाला न आलेल्या फुलांचा सुद्धा सुगंध देतात. आणि त्या सुगंधात रममाण होताना तुम्हीच पुष्प व्हावं असं तुम्हाला वाहून जातं. आणि मग ते पुष्प सहज चरणी सद्गुरूंच्या चरणावर जातं. म्हणून जालिंदर नाथांसारखे गुरुत्व मिळतं, मैनावतींसारख्या शिष्य मिळतात आणि गोपीचंद राजाला जीवनाचं रहस्य उलगडून दाखवलं जातं. सावधान ते समाधान, हा प्रवास या कथेतून उलगडत जातो. ही पार्श्वभूमी सांगण्यामागचा हेतू हाच. केवळ मनोरंजन म्हणून या कथांकडे बघू नका. आपल्या जीवनाच्या प्रवासाचा आढावा घ्या. आयुष्याची 50 वर्ष पटकन सरकतात. पुढची 30-35 वर्ष कशी सरकणार आहेत आपल्याला माहित नसतात.
त्यामुळे सावधान ते समाधान हा जीवनाचा प्रवास एकदा साधनेच्या पाटावर विराजणाऱ्यावर या उपासनेच्या आनंदाच्या पंचपक्वान्नाच्या ताटांपर्यंत नेतो आणि खऱ्या अर्थाने चैतन्याचा आस्वाद आपण घेतो. त्यामुळे सावधान ते समाधानाचा प्रवास पाटातून ताटापर्यंत जातो आणि हेच आपल्याला नाथ जीवनात देत असतात. याची अनुभूती मी घेत आहे आणि इतरांना घ्यावी असं मनापासून सांगते. मग कशाचीच भीती वाटत नाही. का वाटावी? जन्म मृत्यू कुणाला चुकला नाही. रामकृष्णही आले गेले त्याविन जग का ओसची पडले. पण त्याच्यामधला जीवनाचा प्रवास सुखाचा होण्यासाठी दिलेला हा राजमार्ग म्हणजे आमचा हा अध्यात्म्याचा, नाथांचा, तत्वाचा, ज्ञानाचा, सुसंस्कृत जीवनाचा, चैतन्याने भरलेला ऊर्ज अवस्थेतला एक छान प्रवास आहे. या प्रवासात आज आपण गोपीचंद राजा आणि जालिंदर नाथांची ही कथा बघणार आहोत. कारण गोपीचंद राजाच्या जीवनात आलेली ही वळण वाट जीवनातल्या प्रवासातला हा मोठा टप्पा आपण बघणार आहोत. मैनावतीला जीवनाचं सार्थक झालं, पण ते काही फार काळ टिकलं नाही. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येत राहतात. हे जीवनाचं गाडगं आहे. त्याप्रमाणे आपल्याप्रमाणे पुत्राचंही कल्याण व्हावं हा विचार घेऊन आपल्या सुपुत्रापाशी व्यक्त केलेल्या या मैनावतीला फार काळ आनंद टिकला नाही. मग तो का टिकला नाही? तर गोपीचंदाच्या अंगावर ते तिच्या डोळ्यातले अश्रू पडले आणि त्या अश्रूतून आपल्या मुलाचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने सार्थकी व्हावं असं वाटलं आणि ती आपल्या मुलापाशी मनापासून सगळं बोलत होती. त्याच वेळेस राजवाड्यातल्या एका लुमावंती नावाच्या राणीने या माता पुत्राचं बोलणं गुप्तपणे ऐकलं आणि मग हा वार्तालाप तिनं राजाच्या राणीला जाऊन सांगितलं. हे उद्योग मानवी जीवनात खूपच असतात ना, इकडचं तिकडे इकडचं इकडे होत्याचं नव्हतं करण्यात लोकांना खूप आनंद असतो. त्याला म्हणतात आसुरी आनंद. त्यांना अध्यात्म काय करणार? माळ ओढतील, लौकिक सुखासाठी नवस बोलतील, बस 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 इतकंच. देवळात जातील, नारळ ठेवतील, पेढे ठेवतील, तोरणं बांधतील, पण अंतरंगाच्या गाभाऱ्यात शिरण्याची मनाची शक्तीच त्यांच्याकडे नसते, परिपक्वता नसते. आणि एक माता आपल्या पुत्राशी बोलते ते जाऊन सांगणं आणि मग मजा बघत बसणं, या मनाच्या विकृतीला बाहेर काढण्याचं कामच अध्यात्म पंथ करतो. पण सगळेच असे असते तर सगळे संत झाले असतील. अशा ह्या वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आयुष्यात येतात ना, म्हणूनच आपण छान होतो. म्हणूनच आपल्याला कळतं या लोकांना कसं हाताळायचं. आणि म्हणून देवेंद्रनाथांच्या कृपामृत स्तोत्रात म्हटलंय, वाईट असोनी सर्वथा तू स्वीकारिसे मजसी नाथा. आज आपण सगळ्या संतांचे जे चरित्र वाचले तर लक्षात येईल, प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या संतांचं त्रास देणारे अनेक बडवे आणि त्यांना खोटी माहिती देणारे अनेक बडवे होते. पण म्हणून ते त्यांच्या निश्चयापासून हलले नाही. स्थिर ज्योत त्यांची तशीच राहिली आणि म्हणून त्यांच्याच प्रकाशात आपण आहोत.
अशा या लुमावतीने जाऊन आपल्या पतीने सासूचे ऐकले तर त्याचे हाल होईल आणि त्याची राज्य व्यवस्था कोलमडून पडेल असं जाऊन सांगितलं. कोणाला? राजाच्या राणी. आग लावण्याचं काम प्रथम जर कोण करत असेल तर मानवी विकृती स्वभाव, आसुरी आनंदाने पेटलेले हे स्वभाव. आणि हे ऐकल्यानंतर तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली हो, की अरे माझ्या सासूबाई काय सांगताय आपल्या पतीला, तू जा दीक्षा घे, वैराग्य पत्कर, संन्यासी हो, राजविलास सोडून दे. बाबा बाबा, ही सुख सगळी मिळतात त्याची सोडून द्यायची की काय? उपभोग घेत असताना सुद्धा आसक्ती माणसाची सुटत नाही. त्याप्रमाणे राणीला असं वाटणंही स्वाभाविकच होतं की माझा नवरा जर संन्यास घेतला तर मी संसार करू कोणाबरोबर? आज राणी म्हणून मला मान मिळतो, तो मिळेल कसा? हा राजवाडा आहे, सुख हे वैभव, नाही नाही, असं नाही होता कामा. मनात अनेक विचारांचे सतत विचार येत राहिले आणि मग तिने ठरवलं की नाही, अजिबात मी राजाला ह्या मार्गाला जाऊन देणार नाही. आणि मैनावतीच्या रूपाने जे अनर्थ आपल्या संसाराला लागतोय, ग्रहण लागतंय, हा थांबवलं पाहिजे. सासूबाईंच्या या सांगण्याला काहीही अर्थ नाही. संसारात प्रत्येकाला वाटणाऱ्याच या गोष्टी आहेत, नाही का? राणीला वाटलं तर ती एक साधी एक स्त्री होती, फक्त राजाची राणी असल्यामुळे मान मोठा होता, समाजात एक प्रतिष्ठा होती. पण शेवटी स्त्री सुलभ भावना ही प्रत्येक स्त्रीच्या मनात असतेच हो. तर तिचा तरी काय दोष? आणि मग तिने ठरवलं की नाही, असं होता कामा नये. मग राजाच्या मर्जीतल्या बायकांना त्यांनी बोलवलं आणि सासूचं आपलं दुष्ट कारस्थान किती आहे, ते आपल्या राजाला, राजवाड्याला कसा काळीमा फासणार आहे, आपल्या हातातलं राज्य कसं जाईल, अशा अनेक गोष्टी ती सांगत राहिली. आणि हे सांगत असताना त्यांनी सगळ्यांची मनं आपल्याकडे वळवून घेतली आणि सगळ्या स्त्रियांचं सांत्वन केलं आणि स्वतःला स्वतःच्या ग्रुपमध्ये, आपल्या समूहात सामावून घेतलं आणि सांगितलं की असं गोपीचंद राजाचं होऊन द्यायचं नाही. तो आपला राजा आहे, आपला पती आहे, आपलाच राहायला पाहिजे, बस बाकीचं माहिती नाही. हा मनाचा निश्चय केल्या आणि तिने सगळ्यांना आपल्या ताब्यात घेतलं. रात्री जेवण झालं आणि जेवण झाल्यावर गोपीचंद लुमावंतीच्या महालात गेला आणि गोड बोलून तिने आपलं मन त्याच्याकडून आपल्याकडे वळवून घेतलं. रात्री त्याला जो हवंय ते सगळं सुख दिलं आणि तो आता पूर्ण आपल्या कचाट्यात आलाय असं समजल्यावर राणीने सांगितलं, महाराज, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना ते नीट लक्ष देऊन ऐका. माझी ना अवस्था झालीये, पण मला ना एक वचन द्या, मी काही बोलू शकत नाहीये हो. कसं सांगू तुम्हाला, काय सांगावं, माझी एक मोठी अडचण आहे. असं गोड बोलून तिने आपल्या पतीला सांगितलं. राजा खुश होता, म्हणाला, अगं बोल, नेमकं तुला काय झालंय, काय हवंय? म्हणाली, मला ना एक वचन द्या हो, मी खूप पेचात पडलेली आहे. महाराज, नगरात जालिंदर नावाचे एक फार मोठे यती आले आहेत. त्यांचे आणि सासूबाईंचे संबंध आहेत असं मला कानावर आले. शब्द बघा, गुरु शिष्याच्या नात्याच्या संबंधाला लौकिक पातळीवरच्या संबंधांचा अर्थ लावला. तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्रेला पाठवायचं, त्यांना गादीवर बसून त्यांच्या सर्व सर्व भोग भोगायचे असा त्यांचा कावा आहे. आमचे सौभाग्य थोड म्हणून हे वेळीच कारस्थान आमच्या कानावर आलं. आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा. उलट सुलट कसही खुशीत असताना पतीला सांगितलं. क्षणभर पतीचा विश्वास बसला. पती चिडला
आणि त्याने आपल्या विश्वासू मंत्र्यांना आणि सेवकांना रातोरात त्या जंगलात पाठवलं. आणि काय केलं पुढे? जंगलात पाठवल्यावर सांगितलं, तुम्ही जालिंदर नाथांचा शोध घ्या आणि त्यांना विश्वासघाताने खोल विहिरीत म्हणजे कुप्पामध्ये ढकलून द्या. आणि ढकलून दिल्यानंतर त्यांना त्याच्यात बुजवून टाका, गाडून टाका. समोर नको ती व्यक्ती. म्हणजे मग आपल्या आयुष्यात असं काही होणारच नाही, असं त्याची धारणा होती राजाची. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. हे सांगितल्यावर त्याला काय वाटलं, जालिंदरनाथांना काही त्यांनी ओळखलं नव्हतं ना, की केवढी मोठी सिद्ध पुरुष आहे, केवढं मोठं हे अग्निदैवत आहे, त्याची कुठे कल्पना नव्हती. आणि मग राजांनी राजाज्ञा ती पाळणं आवश्यकच होतं. आणि मग राजाच्या आज्ञेचा मान ठेवून राजाला आपल्या सगळ्या सैन्यांचं त्यांनी जंगलात पाठवलं. आणि जंगलात गेल्यानंतर लिदीनी ती विहीरही बुजवून टाकायची आणि जालिंदर नाथांना तिकडे ठेवायचं. सकाळी उठून जालंधर निघून गेल्याचे कळताच मैनावती शोकसागरात बुडाली. रातोरात ही घटना घडली ना, रातोरात, एका रात्रीत. इथे मैनावतीला कळलं, आपले गुरु जालिंदरनाथ आपल्याला सोडून गेले. एवढं तिच्या कानावर बातमी. तिला प्रचंड शोक झाला, दुःख अनावर झालं. आणि इथे लुमावंतीने मात्र सुटकेचा विश्वास, बरं झालं, माझा नवरा आता माझ्यापाशी राहील. जालिंदरनाथ काढून टाकलंय, की माझ्या सासूबाई काही करू शकणार नाही आणि माझाही मार्ग मोकळा झाला. पण खरंच तसं झालं होतं का हो? इतकं सहज सोपं आहे नाथांची खेळणं? इतकं सोपं होतं जालिंदरनाथांना गाडून टाकणं? इतकं सोपं होतं एका सात्विक माऊलीच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दांना अर्धवट टाकणं? नाही. माणूस सहज काहीतरी गोष्टी करून जातो आणि मग अनेक घटना घडत राहतात. त्या आपण सीआयडी वर आणि क्राईम वर बघतो. पण इथलं घडलेली ही घटना नाथांच्या जीवनाची एक फार मोठी घटना होती. ही घटना कुठेही सीआयडी इन्स्पेक्टर कडे नंबर टावेल करून जाणारी नव्हती. होती का हो? नाही. ह्या सगळ्यांना असं वाटत होतं, आम्ही राज्यातल्या सर्व सेवकांसह विहिरीत जालिंदरनाथांना गाडून टाकलंय, त्याच्यावर लाद्या बसवल्या आहेत. आता कसले ते बाहेर येतात? गेला असेल प्राण, आता कशाला कोण येते? राजाची आज्ञा होती, राज्यभर ही घटना पसरलेली होती. राजा आणि राणी लुमावती एकदम खुशी. पण पुढची जीवनाचा हे करताना सावधान हा शब्द जो मी वापरलाय तो खूप महत्वाचा. कारण सामान्य माणसाची केलेली हत्या, सामान्य माणसांच्या बाबतीत केलेली ही कृती आणि एका नाथांची बाबतीत घडलेली ही घटना, खूप फरक आहे, खूप फरक आहे. एका शक्तीला त्यांनी दडवून टाकलं होतं. पण ते जालिंदरनाथ होते, असं कसं होते का हो कोणी? प्रत्यक्ष दत्तात्रयांचा अनुग्रह होता ना त्यांच्यावर. होते शीघ्रकोपी होते, रागीट होते, सगळे आहे. पण नवनाथांच्या मधले जालिंदरनाथ ही साधी सोपी गोष्टच नाहीये हो. आणि मग त्या ठिकाणी हे सगळं झाल्यावर खड्ड्यात पडतात. त्याच्यात गेल्यानंतर जालिंदरनाथांनी काय केलं हे पण समजून घ्यायला हवं ना. त्यांना तिथे ठेवलं, ढकललं.
त्यांना म्हटलं विहिरीत एखाद्या व्यक्तीला टाकल्यावर काय होतं, जीव गुदमरून मरतो माणूस, नाकातोंडात पाणी जातं. जालिंदर नाथांचं झालं असेल तसं असं वाटतं तुम्हाला? जालिंदर नाथांना तिथे ठेवल्यावर खरं म्हणजे जेव्हा जालिंदर नाथांना तिथे टाकलं तेव्हा जालिंदर नाथ अनेक गोष्टी करू शकत होत्या ना. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे अस्त्र होते, विद्या होत्या, त्या करू शकत होत्या की नाही? सगळ्यांना एका मिनिटात झिडकारून टाकायचं, कोण तुम्ही माझ्यावर चालू नाही. मच्छिंद्रनाथांनी जर एवढी युद्ध केली तर जालिंदर नाथांना अशक्य नव्हतं ना होते. काहीच नाही बोलले तर आमचे जालिंदर नाथ तेव्हा मस्तपैकी सगळं ऐकून घेतलं, सहन केलं. आणि त्या विहिरीत गेल्यावर त्यांनी काय घेतलं असेल तर पहिले वज्रासन घातलं. वज्रासन घातलं आणि आपल्या आकाशास्त्राची योजना करून स्वतःच शरीर पहिले सुरक्षित ठेवलं. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आता जालिंदरनाथ संपले. सामान्य माणसाचा विचार असतो की आता काय संपलं सगळं. हे संपलं नव्हतं, हे संपलं नव्हतं, नव्या गोष्टीची सुरुवात होती. आणि मग हे जालिंदरनाथ त्या ठिकाणी गाडले गेले. सगळेजण हे सगळं बघत होते आणि आमची मैनावती शोक करून रडत होती, आपल्या गुरुचा धावा करत होती. आणि गोपीचंद राजा आणि राणी आनंदात होती. या मिथ्या सुखाला, त्या सुखाचा उपभोग घेत जीवनाची कृतकृत्यता मानणारे हे राजा राणी यांना वाटलं आपण ह्या सगळ्यापासून दूर झालो, आपला अडथळा दूर झाला. अशा एका भ्रमात ते होते. पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. कसा फुटला, काय फुटला, आणि मग गोपीचंद राजा कसा जीवनात त्याला कसा जालिंदर नाथांची ज्याला आपण म्हणतो वरदहस्त प्राप्त झाला हे आपण बघणारच आहोत. पण मानवाने एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीपासून पळवाट काढायची म्हटलं ना ते त्याच्यातूनही अनेक वाटा निघत असतात. आणि त्या वाटातूनच आपल्या जीवनासमोर अनेक गोष्टी परत उभ्या राहतात. स्वतःच्या एका संकुचित विचाराने करून कोणत्याही घटनेकडे बघू नका. विचाराचा दृष्टिकोन व्यापक करा आणि त्या व्यापकतेत सगळ्यांना सामावून घ्या. तुम्ही व्यापक व्हाल. नाथांनी इतरांना मोठं केलं म्हणून ते मोठे झाले. एका सकारात्मक दृष्टीने प्रत्येक घटनेकडे बघा. स्वतःच्या मिथ्या जीवनाकडे पाहून बघू नका. संकुचित विचारसरणीपेक्षा एक विशाल दृष्टिकोन घेऊन जीवनाची वाटचाल करा. सावधानाचा इशारा तुम्हाला समाधानाकडे नेतो. आदेश. नमस्कार. नमस्कार.